नमस्कार. मी स्वाभिमानी रिपब्लिकन श्रमिक कामगार युनियन अध्यक्ष भोलाभाऊ मंडल आणि वंचित बहुजन आघाडीचा ठाणे जिल्हा सचिव म्हणजे माजी सचिव. आता सध्या माझं पद नाही आहे. माझे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. डोमेन बिल्ड स्क्वेअर हा बिल्डर आहे. बांद्रा या ठिकाणी त्याचा कार्यालय. नाधा ब्रह्मा मंदिर, MK रोड, कालानगर. आता 1 करोड रुपयाचा फसवणूक आमच्या या सगळ्या कामगारांचा करून मी याला 12/11/2025 रोजी कायदेशीर एक पत्रव्यवहार केला. त्या अनुषंगानं आपला देवनार पोलीस स्टेशनने त्याला लेखी सूचना देऊन बोलवलं, पण तो काय आला नाही. त्यानंतर मी परत एक आंदोलनची पत्रव्यवहार केली. हा 30 तारखेचा आमचा सगळं पत्रव्यवहार आहे. ह्याच्यामध्ये कायदेशीर माझे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे पक्ष प्रमुख, त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री व गृहमंत्री, नामदार एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री, आकाश फुंडकर साहेब कामगार मंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्त साहेब, SRS सेक्रेटरी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मान्य कामगार उपायुक्त साहेब आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब खेरवाडी पोलीस स्टेशन. तर विषय बंधू हे आहे की आजच्या दिवस मी आंदोलन घेणार होतो त्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयावर, पण हा बिल्डर राजनीतिक बॅकिंग किंवा याला कोणता पॉवर आहे ते माहीत नाही. पण सध्या आम्ही काल परवा पत्र देण्यासाठी गेलो तर तेव्हा त्यांचे लोक सांगितले की साहेब नाही आहेत, विदेशात आहे. आणि मला कोणतरी या गोष्टीचा संशय आहे. तरी देखील पुढच्या मंगळवारी ते बोलले की तुम्ही चर्चा करा, या विषयावर मार्ग काढू. पण ह्या पत्रकार परिषद घ्यायचं कारण हे आहे की कुठून तरी माझ्या मनात संशय आहे की परत तो माझा दिशाभूल करणार किंवा माझ्या कामगारांचा दिशाभूल करणार. म्हणून हा मी पत्रकार परिषद घेतलाय. आणि जर मंगळवारी माझ्या कामगारांना न्याय मिळाला नाही तर माझ्या यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन राहील. त्याच्यावरती माझ्या कामगार सोबत मी स्वतः अर्धनग्न आंदोलन करीन किंवा स्वतःला जाळून घेईन, अशी परिस्थिती आहे. नमस्कार.